नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वात पहिल्यांदा तर आपल्या देशामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून जो 8 वाजताचा रात्रीचा मूर्खपणा चालू आहे, जो या देशाचे पंतप्रधान नॉन बायोलॉजिकल अमानवी माणूस, अमानवी प्राणी नरेंद्र मोदी यांनी सुरू केलाय, हा सर्वात पहिल्यांदा थांबायला हवा. नरेंद्र मोदी यांचं उत्तरदायित्व आहे या देशाच्या संसदेला. या संसदेमध्ये असलेले प्रतिनिधी हे आपण सर्वांनी, या देशातल्या नागरिकांनी आपले प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आहेत. आपल्या प्रतिनिधींना आपल्या मनातले प्रश्न त्यांना विचारायचे आहेत आणि अशा कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता या माणसाला बेछूटपणाने हे फक्त एकतर्फी मनोगत, ज्याला स्वगत म्हणू आपण, ही स्वगत फक्त बोलायची असतात. त्यामुळे काल रात्री सुद्धा 8 वाजता जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. खरं तर या देशाच्या लोकशाहीसाठी म्हणून अत्यंत निंदनीय प्रकार काल नरेंद्र मोदी या माणसाने केला आणि याची खरोखर सर्वांना जाणीव असायला हवी की हा काय प्रकार आहे. म्हणजे इतकं मोठी युद्धजन्य परिस्थिती या माणसाने निर्माण करून ठेवली. 4 अतिरेक्यांना मारलं नाही अजूनपर्यंत आणि न्याय केला आणि जस्टिस दिला आणि अमुक तमुक काय 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 बावटासारखी बडबड केली. ज्या 27-28 जणांची हत्या ज्या 4 अतिरेक्यांनी केली, त्या 4 अतिरेक्यांचं काय झालं? ते अजूनही जिवंत आहेत ना? ते भारताच्या जमिनीवर आहेत का पाकिस्तानमध्ये परत गेलेत? याचं काय उत्तर? या 4 जणांसाठी म्हणून या 4 जणांना शोधून मारण्याऐवजी तुम्ही तिकडे चाललात, पाकिस्तानवरती हल्ला करालात. आणि याच्याबद्दलचं सर्वांगीण उत्तर हे खरं तर वास्तविकरित्या अगदी योग्य होतं. विरोधी पक्षाची मागणी की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, कारण संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायची ही परंपरा राहिलेली आहे या देशाची. ही पद्धत आहे आणि संविधान सुद्धा सांगतं, हे संविधानामधलं ही तरतूद आहे. आर्टिकल 75 आर्टिकल मध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स शॅल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द हाऊस ऑफ द पीपल. लोकसभेसाठी यांचं उत्तरदायित्व आहे नरेंद्र मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं. ती संपूर्ण लोकसभा, त्यातला विरोधी पक्ष, त्या विरोधी पक्षांची प्रश्न यांना उत्तर पूर्णपणे टाळण्यासाठी हा सगळं थोतांड रात्री 8 वाजताचं गेली 11 वर्ष हा देश सहन करतोय. हे का करायचं? संविधानात्मक जबाबदारी आहे, ही संविधानाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी न पाळता हा माणूस अशा प्रकारे वक्तव्य करत फिरतो. आणि काय केलं ते? त्या सगळ्या बाष्कळ बडबड जी काही केली, 25-26 मिनिटं का 30 मिनिटं जे काही केलं असेल, ते काय अर्थ आहे त्याला? मुळात जे 100 प्रश्न उपस्थित होतात त्या पहलगामच्या हल्ल्यापासून, त्यातल्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या देशाचा नागरिक म्हणून मिळालं? ते 4 अतिरेकी पाकिस्तानची सीमा, भारताची सीमा ओलांडून भारताच्या आतमध्ये 250 किलोमीटर आलेच कसे? 15 दिवस आधीपासून जर इंटेलिजन्स इनपुट होतं तर त्यांना रोखलं का गेलं नाही? अचानक त्या दिवशी, ज्या दिवशी हल्ला झाला 22 एप्रिलला, त्या दिवशी त्या सगळ्या परिसरामध्ये एकही सुरक्षा रक्षक का नव्हता? तो कोणाच्या आदेशावरून हटवला गेला? त्या ठिकाणी असलेला डीआयजी हा वारंवार छत्तीसगडच्या 75 सीआरपीएफच्या जवानांच्या हत्येपासून ते पुलवामाच्या 40 जवानांच्या हत्येपासून आता पहलगामच्या 28 नागरिकांच्या हत्येपर्यंत दरवेळेला हाच डीआयजी प्रत्येक ठिकाणी कसा होता? या डीआयजीनी गेल्या 2 वर्षात 2023 आणि 24 या 2 वर्षात 36 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कुठून विकत घेतली? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट होती तर या अतिरेक्यांना रोखू का नाही शकले? आणि हल्ला केल्यानंतर ही इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट बंद झाली का? ते काय पाताळात निघून गेले का? त्यानंतर 22 तारखेला हा सगळा प्रकार घडल्यानंतर हे जे काही 6-7 तारखेला पाकिस्तानवर हल्ल्याचा प्रकार सुरू केला, या 15 दिवसामध्ये त्या 4 अतिरेक्यांना पाताळ खोदून सुद्धा शोधायला पाहिजे होतं. का नाही केलं? याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. आणि एकतर्फी पद्धतीने तो एलओसी क्रॉस करून, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल तर क्रॉसच केली, इंटरनॅशनल बॉर्डर सुद्धा क्रॉस केली. हे सगळं करून हा हल्ला झाला. यात अजूनपर्यंत भारताचं किती नुकसान झालं याच्याबद्दल काही माहिती नाही. ही 4 विमानं 5 विमानं जी काही पाकिस्तान म्हणतं ती पाडली का नाही पाडली याच्या बातम्या आल्या. याच्याबद्दल काय स्पष्टीकरण? त्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलं की अशा गोष्टीमध्ये नुकसान तर होतच असतं. काय नुकसान झालं? किती जवान भारताचे मारले गेले? या हल्ल्यामध्ये पाकिस्ताननी त्याच्यानंतर प्रति हल्ला केल्यानंतर किती भारताचे नागरिक मेले? याचं कुठल्या गोष्टीचं उत्तर? याच्यातल्या एकाही गोष्टीचं उत्तर नाही.
कोणत्याही गोष्टीचं उत्तर नाही. आणि हे सगळं 8 वाजताचं सगळी बडबड करण्याच्या आधी 2 तास आधी डोनाल्ड ट्रम्पनी एक भाषण करून टाकलं अमेरिकेत. पहिले तर ही शस्त्रसंधी भारताच्या आधी डोनाल्ड ट्रम्पनी घोषित केली. भारताच्या आधी हे सांगून केली की अमेरिकेने मेडिएशन केलं, अमेरिकेने मध्यस्थी केली आणि ही शस्त्रसंधी करायला लावली. भारताने हा तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकार का केला? भारताला जर का पाकिस्तानमधल्या अतिरेकांचा बिमोड करायचा होता तर करून टाकायचा होता. काय वाटेल ती किंमत या देशाने चुकवली असती समजा. पण मग ही बाहेरची मध्यस्थी का स्वीकारली? कोणाचा दबाव होता? कोणाचा स्वार्थ साधून द्यायचा होता म्हणून ही मध्यस्थी स्वीकारली गेली? यासाठी जी CNN पासून सगळी माध्यमं रिपोर्ट करतात की भारत गेला अमेरिकेकडे, याच्याबद्दल काय स्पष्टीकरण? आणि डोनाल्ड ट्रम्पनी जे सांगितलं, डोनाल्ड ट्रम्पनी त्याच्या भाषणामध्ये असं सांगितलं की हे जे काही 48 तास आम्ही पाकिस्तान आणि भारताच्या लोकांशी बोलत होतो, मंत्र्यांशी बोलत होतो, परराष्ट्र मंत्र्यांशी बोलत होतो, पंतप्रधानांशी बोलत होतो, त्या गावठी जेम्स बॉन्ड अजित डोवलशी बोलत होतो, त्या स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंगांशी बोलत होतो, या सगळ्यांशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर काही चालू ठेवणार असाल तर ट्रेड आम्ही करणार नाही तुमच्या बरोबर. And we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped a nuclear conflict. I think it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed. So I'm very proud of that. I also want to thank. आणि हे थांबवलं तर आम्हाला तुमच्याबरोबर खूप ट्रेड करण्याची इच्छा आहे. ट्रेडसाठी भारताने हे केलं. भारताच्या स्वाभिमानाला जो बट्टा लागला हा हल्ला झाल्यानंतर, याचं नाव जोरात ठेवलं ऑपरेशन सिंदूर. पण हा जो भारताच्या स्वाभिमानाला बट्टा लागला होता, त्या बट्टा हा सोडून दिला भारताने. हा लागलेला काळीमा भारताने स्वीकारून घेतला ट्रेडसाठी. आणि त्या डोनाल्ड ट्रम्पनी या सगळ्या त्यांच्या भाषणामध्ये एकदाही टेररिझमचा उल्लेख केला नाही. एकदाही पाकिस्तानला टेरर स्पॉन्सर करणारं राष्ट्र म्हटलं नाही. एकदाही नाही म्हटलं. हा भारताचा नैतिक आणि राजनैतिक पराभव नाहीये. हे सगळ्या भाषणामध्ये गेल्या त्या 8 वाजता सुरू झालेला जो सगळा मूर्खपणा होता, त्या 8 वाजताच्या नेहमी चालणाऱ्या मूर्खपणामध्ये फक्त टेररिझम संपवू, टेररिझम असं करू, टेररिझमच्या बाबतीमध्ये असं करू, हे सगळे बडबड करत राहिले. पाकिस्तानला टेररिस्ट नेशन घोषित करा असं का नाही बोलले? त्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या पाकिस्तानला जे लोन मिळालं 1.2 बिलियन डॉलरचं, जवळजवळ 8,500 कोटी रुपयाचं पाकिस्तानला कर्ज मिळालं, त्यावेळेला भारताने विरोध का नाही नोंदवला? त्यावेळेला भारताच्या बाजूने एकही देश जगातला का नाही उभा राहिला? याचं उत्तर हा मिठ्या मारणारा देणार आहे का? आतापर्यंत जगभर 200 देशांना भेटी देऊन आला, 200 परदेश दौरे केले गेल्या 10-11 वर्षामध्ये. एकाही भेटीचा कवडीचा उपयोग झाला नाही. कवडीचा एक देश जगातला भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. त्या IMFच्या लोनच्या मीटिंगमध्ये 9 तारखेला जी बैठक झाली त्याच्यात. आणि आता हे नॉनसेन्स ऐकायचं 8 वाजेपासून. आणि यांना जे प्रश्न विचारायचे आहेत आमच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं, या देशातल्या लोकसभेतल्या खासदारांना, राज्यसभेतल्या खासदारांना, या सरकारला जे प्रश्न विचारायचे आहेत याची उत्तरं कोण देणार? त्या दोन वेळेला सर्वपक्षीय बैठक झाली, त्याला सुद्धा हा बेछूट माणूस गैरहजर राहिला. आणि सर्वपक्षीय बैठकींना गैरहजर राहायचं, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा त्याला गैरहजर राहायचं, याला म्हणतात देशाचा राष्ट्रप्रमुख जो जबाबदारी टाळतो. आणि म्हणून मी काल हे बोललो. नाव तर दिलं ऑपरेशन सिंदूर, पण सिंदूर लावून पळवून जाण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे त्यांना काय सिंदूरची पडलेली आहे? एका भारतीय स्त्रीच्या माथ्यावरती जे सिंदूर असतं त्याची यांना काय किंमत? जो सिंदूर लावून पळून गेला होता फरार 40 वर्ष, मान्य पण करायला तयार नव्हता की कोणाच्या तरी कपाळावर मी सिंदूर लावलं होतं. आणि म्हणून या गोष्टी सांगायची वेळ येते की या देशांनी कशा पद्धतीचे राष्ट्रप्रमुख पाहिले आहेत. गॅरी वास नावाचा अमेरिकन लेखक आहे, स्कॉलर आहे.
आणि या गॅरी वासने लिहिलेलं पुस्तक आहे ब्लड टेलिग्राम. आणि ब्लड टेलिग्राम हे पुस्तक 70-71च्या काळामध्ये बांगलादेशामध्ये आर्चर ब्लड नावाचे अमेरिकेचे बांगलादेशामध्ये त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये असलेले हाय कमिशनर होते ढाक्यामध्ये. आणि या आर्चर ब्लड यांचा जो कॉरेस्पॉन्डन्स होता, यांचा जो संपूर्ण पत्रव्यवहार आणि टेलिग्राम व्यवहार होता, त्यांच्याकडून ज्या गोष्टी पाठवल्या जायच्या, जी माहिती अमेरिकन सरकारला पाठवली जायची, त्यांचं नाव आर्चर ब्लड होतं आणि ते टेलिग्राम्स पाठवत होते. त्या आधारावरती ब्लड टेलिग्राम या नावाने त्यांनी पुस्तक लिहिलंय. याच्या व्यतिरिक्त व्हाईट हाऊस मधली ज्या सर्टिफाईड ऑडिओ टेप्स आहेत, व्हाईट हाऊसमध्ये आणि अमेरिकन कॅपिटल हिलमध्ये जेवढी कॉन्व्हर्सेशन्स होतात सरकारची, ती सर्व कॉन्व्हर्सेशन्स ही रेकॉर्ड केली जातात गेल्या कित्येक वर्षांपासून. कित्येक म्हणजे त्या वॉटरगेट प्रकरणाच्या आधीपासून, रिचर्ड निक्सनच्या आधीपासून ही रेकॉर्ड केली जातात. आणि त्या ऑडिओ टेप्स ज्या वेळेला डिक्लासिफाय झाल्या, त्यावेळेला त्या ऑडिओ टेप्सचं डिक्लासिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यातलं संभाषण आणि आर्चर ब्लड यांनी पाठवलेले टेलिग्राम्स याच्या आधारावरती गॅरी व्यासनी हे पुस्तक लिहिलंय ब्लड टेलिग्राम नावाचं. या पुस्तकामध्ये अमेरिकेच्या नजरेतून इंदिरा गांधी कशा होत्या हे दिसून येतं. आणि त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की पाकिस्तान लष्कराचे जे ईस्ट पाकिस्तानमध्ये, पूर्व पाकिस्तानमध्ये जे अत्याचार चालू होते, तिथल्या नागरिकांचे जे बळी घेतले जात होते, तिथल्या विद्यार्थ्यांचे जे बळी घेतले जात होते, तिथल्या बुद्धिवंतांचे जे बळी घेतले जात होते, तिथे जे बलात्कार केले जात होते, याबद्दल संपूर्ण जगाला माहिती देण्यासाठी इंदिरा गांधी आणि त्यावेळचे संरक्षण मंत्री स्वर्ण सिंग हे दोघांनी जगभर दौरे केले आणि जगभरातल्या सर्व राष्ट्रांना पाकिस्तानतर्फे होत असलेल्या या अत्याचारांची माहिती दिली. या माहितीच्या सोबत या अत्याचारांमुळे या ईस्ट पाकिस्तानमधून आता भारतामध्ये करोडो निर्वासित भारतामध्ये येत आहेत. त्यात लक्षावधी बलात्कार झालेल्या महिला आहेत आणि भुकेले मराला टेकलेले हे सगळे जे लोक येत आहेत बांगलादेशी, म्हणजे त्यावेळेचे ईस्ट पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान मधले, यांना आता सांभाळण्याची जबाबदारी भारतावर आहे आणि भारत ही पेलू शकणार नाही फार काळ. त्यामुळे हा अत्याचार थांबवा असं आवाहन करत पहिल्यांदा जगाचं जनमत बनवलं गेलं पाकिस्तानच्या या अत्याचारांच्या विरोधात. जगभर हे केलं गेलं. आणि त्या दरम्यान इंदिरा गांधी गेल्या होत्या अमेरिकेला गेलेल्या असताना अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि त्यावेळेचे त्यांचे परराष्ट्र मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट हेनरी किसिंजर यांनी इंदिरा गांधींना अपमानित करण्यासाठी म्हणून व्हाईट हाऊसमध्ये एक डिनर ठेवलं. आणि त्या डिनरमध्ये त्यांनी असं ठरवलं होतं आणि त्यांनी केलं की जगभरातले सगळे राजदूत, अमेरिकेतले सगळे सिनेटर्स, अमेरिकेतले सगळे काँग्रेसमन, या सगळ्यांना त्याला इन्व्हाइट केलं. आणि त्यांनी असं ठरवलं की इथं इंदिरा गांधींचा अपमान करायचा. आणि तिथं अमेरिकन पद्धतीप्रमाणे डिनरच्या आधी, रात्रीच्या जेवणाच्या आधी टोस्ट केला जातो. आणि ते टोस्ट करताना रिचर्ड निक्सन यांनी पहिल्यांदा भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये अमेरिका केवढा शक्तिशाली देश आहे, अमेरिकेचं केवढं प्राबल्य जगभर आहे, अमेरिकेचा कसा प्रभाव जगभर आहे आणि अमेरिकेची दुश्मनी घेणं कसं कोणालाच परवडणार नाही, असं सगळं इंदिरा गांधींना अपमानित करण्यासाठी मोठ्याने भाषण केलं ह्या सगळ्या करताना. आणि हे सगळं केल्यानंतर इंदिरा गांधींवरती जबरदस्त दबाव आणला आपण, असा समज करून ते थांबले. त्यांना असं वाटत होतं रिचर्ड निक्सनला की आपल्या कारकिर्दीमधलं सर्वोत्तम भाषण आपण दिलेलं आहे. आणि त्यावेळेचे रिचर्ड निक्सनचे जे कोण 4-5 पंटर तिथले होते, हेनरी किसिंजर पासून इतर, ते एकदम खुश होते की आता ही बाई काय बोलेल. आणि त्यानंतर इंदिरा गांधी त्या टोस्टच्या स्पीचला भाषण उत्तर देण्यासाठी म्हणून उभ्या राहिल्या. आणि गॅरी वासने लिहिलंय, त्याचा अनुवाद मुद्दाम वाचून दाखवतो. त्यांनी असं म्हटलंय की त्यानंतर इंदिरा गांधी घाबरतील असं सगळ्यांचं मत बनलं. आक्रमक भाषण दिलेलं होतं हेनरी किसिंजरनी. आणि त्यानंतर इंदिराजी उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिल्यानंतर सलग 40 मिनिट इंदिरा गांधी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचं धोरण, अमेरिकेच्या नीतीला विवस्त्र करत होत्या. जगातल्या 20-21 देशांमधली अमेरिकेची लुडबुड, अत्याचार, पिळवणूक, शोषण हे त्यांनी स्पष्टपणाने मांडून सांगितलं की जगभर अमेरिकेने कसा छळ मांडलेला आहे अनेक राष्ट्रांचा. त्याच्यानंतर त्यांनी हेनरी किसिंजर यांना उद्देशून म्हटलं
की किसिंजर, तुम्ही स्वतः जीव असून दुर्दैवाने हुकुमशाही, अत्याचार, खून आणि बलात्कार या सर्व गोष्टी तुम्ही विसरल्या आहात. माझ्या देशामध्ये काही कोटी पीडित, अत्याचारग्रस्त निर्वासित आलेले आहेत आणि भारत त्यांना त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. सोबत असाल तर तुमच्या मदतीनं, सोबत नसाल तर एकटा भारत हे करून दाखवेल. आणि त्यानंतर सर्व राजदूत, सिनेटर, काँग्रेसमन, अमेरिकन प्रेस तिथं बोलवलेली आणि हे सगळे रिचर्ड निक्सन आणि किसिंजर पासून सगळे हे थक्क अवस्थेमध्ये बसले होते की आता इंदिरा गांधींनी एवढं आपला पाण उतारा करून टाकलाय, आता याला काय बोलणार. यानंतरचा दुसरा प्रसंग आहे की ज्या वेळेला प्रत्यक्ष इंदिरा गांधींनी युद्ध पुकारलं पाकिस्तानच्या विरुद्ध, आणि नुसतं ईस्ट पाकिस्तान नाही, वेस्ट पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा युद्ध पुकारलं. दोन्ही फ्रंटवरती, बांगलादेशच्या पण आणि पाकिस्तानच्या सुद्धा, या दोन्ही फ्रंटवरती युद्ध पुकारलं. आणि हे युद्ध पुकारल्यानंतर ज्या वेळेला अमेरिका हतबल झाली तेव्हा त्यांना असं वाटलं की आता या युद्धामध्ये अमेरिकेला उतरावंच लागेल. आणि त्यांनी हेनरी किसिंजरच्या सल्ल्यानंतर 8 दिवस उलटल्यानंतर हेनरी किसिंजरच्या सल्ल्याने रिचर्ड निक्सननी दिल्लीमधल्या अमेरिकन राजदूताला निरोप घेऊन इंदिरा गांधींकडे पाठवलं की अमेरिकेचं 7वं आरमार जे जगातलं त्यावेळेचं सर्वात शक्तिशाली आरमार समजलं जात होतं, त्या एअरक्राफ्ट कॅरियर आणि त्या एअरक्राफ्ट एंटरप्राइज त्याला म्हटलं जायचं, USS एंटरप्राइज, त्या एअरक्राफ्ट कॅरियरवरती 90 विमानं एअरफोर्सची, अमेरिकन एअरफोर्सची, त्याच्या व्यतिरिक्त 20 डिस्ट्रॉयर आणि काही फ्रिगेट्स, असं प्रचंड मोठं हे 7वं आरमार हे बे ऑफ बेंगॉलच्या दिशेने पाठवलं. आणि इंदिरा गांधींना या राजदूतांनी येऊन निरोप दिला संसदेत की असं आता उद्यापासून अमेरिका या युद्धामध्ये उतरणार आहे. त्यावेळेला इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, याच्याबद्दलचं उत्तर आम्ही संध्याकाळी देऊ. आणि त्या राजदूतांनी असं कळवलं व्हाईट हाऊसमध्ये की त्यांना निरोप दिला आणि पत्र दिलं अमेरिकन सरकारतर्फे की 7वं आर्मर आम्ही पाठवत आहोत आणि उद्यापासून या भारत पाकिस्तान युद्धामध्ये अमेरिका उतरणार आहे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूनी. त्यावेळेला बांगलादेश अजून जन्माला नव्हता आलेला. तर पाकिस्तानच्या बाजूनी भारताच्या विरोधामध्ये हे आम्ही उतरणार आहोत. आणि त्या राजदूतांनी असं कळवलं की काही काळ इंदिरा गांधींचा चेहरा चिंताग्रस्त झाला आणि तात्काळ उठून त्या चालू असलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात गेल्या. संसदेचं विशेष अधिवेशन युद्ध सुरू होऊन 8 दिवस झाले होते तरीही चालू होतं. युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासून सुरू केलेलं होतं. त्या विशेष अधिवेशनात गेल्या आणि विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की असा अमेरिकेकडून भारताला निरोप आलेला आहे आणि यावरती भारताची काय प्रतिक्रिया असेल ही जाहीररित्या संध्याकाळी रामलीला मैदानावर सांगू. हे कळल्याबरोबर त्या सिच्युएशन रूम ज्याला म्हणतात व्हाईट हाऊस मधली, त्या सिच्युएशन रूम मध्ये केक कापले गेले, सेलिब्रेशन्स केली गेली, शॅम्पेन फोडले गेले आणि हेनरी किसिंजरचं कौतुक करायला लागले. हेनरी किसिंजर आणि रिचर्ड निक्सनचं कौतुक करायला लागला संपूर्ण स्टाफ तिथला आणि सिनेटर्स की काय तुम्ही त्या बाईला नमवलेलं आहे आणि आता संध्याकाळी ती माघार जाहीर करणार हे उघड झालेलं आहे. त्या राजदूताला सांगितलं जातं की रामलीला मैदानावरून थेट ब्रॉडकास्ट व्हाईट हाऊसमध्ये होईल याची व्यवस्था करा. ती व्यवस्था केली गेली आणि इंदिरा गांधींनी अचानक बोलवलेल्या त्या जाहीर सभेला 5 लाखापेक्षा जास्त लोक जमले. अचानक बोलवलेल्या सभेला. आणि त्या रामलीला मैदानाच्या सभेमध्ये इंदिरा गांधी म्हणाल्या की अमेरिकेनं आज आम्हाला धमकी दिलेली आहे की त्यांचं 7वं आरमार आता भारताच्या विरुद्ध या युद्धामध्ये उतरणार आहे. अमेरिकेचा मानवी हक्कांबद्दलचा ढोंगीपणा आज पूर्ण जगाला समोर उघडा पडलेला आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की भारत एकही पाऊल मागं हटणार नाही. उलट अत्यंत निकराने हे युद्ध लढेल. अमेरिका जर या युद्धात पडली तर संपूर्ण जगाने बघितलं नसेल असं युद्ध आम्ही दाखवून देऊ आणि यशस्वी युद्ध आम्ही लढून दाखवू. बांगलादेश तर आम्ही मुक्त करणारच, हे इंदिरा गांधींनी भाषण केलं.
आणि हे भाषण संपल्याबरोबर त्या सिच्युएशन मधल्या अवस्था ही बघण्यासारखी झाली होती की आता काय करायचं. युद्धात तर पडायचं नाहीये, नुसतं घाबरवायचं होतं, पण आता प्रतिआव्हानच मिळालेलं आहे. सन्मानजनक माघार तरी कशी घ्यायची, याच विवंचनेमध्ये रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजरची संपूर्ण रात्र गेली. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा राजदूत पाठवला गेला. आणि तो राजदूत आल्यानंतर त्या राजदूताला बोलता येत नव्हतं की आता इंदिराजींच्या समोर बसून काय बोलू. आणि इंदिरा गांधी त्याला हसून म्हणाल्या की आता याच्यातून सन्मानजनक मार्ग कसा बाहेर काढावा हे तुम्हाला कळत नाहीये. मी तुम्हाला आणखीन एवढंच सांगते, 8 दिवस जिथं आहे तुमचा आरमार तिथं थांबवा, जिथं आहात तिथं थांबवा. 8 दिवसात मी हे युद्ध संपवेन आणि बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करेन आणि मग तुम्ही परत जा. हे या देशाचं नेतृत्व होतं. 1971 सालची भारताची लष्कराची तयारी एवढी नव्हती. भारताकडे 1971 साली अण्वस्त्र नव्हती. भारताकडे 1971 साली एवढं मोठं एअरफोर्स नव्हतं, आर्मी नव्हती, इतकी सशस्त्र ही नेव्ही सुद्धा नव्हती. काहीही नसताना, अर्थव्यवस्था 71 साली 2025 ची नव्हती, तरी सुद्धा हे धैर्य दाखवणारं नेतृत्व होतं. हे व्यापाराच्या धमक्यांनी घाबरणारं नेतृत्व नव्हतं. हे डरपोक आहे. आणि म्हणून मी कायम हे सांगतो की जिसका राजा बेपारी उसकी प्रजा भिकारी. आणि तेच काल नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं आणि तेच डोनाल्ड ट्रम्पनी यांना उघडं नागडं परत पाडलं. ते शस्त्रसंधीच्या घोषणेच्या वेळेला सुद्धा भारताने घोषित करण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्पनी घोषित करून टाकलं की आम्ही मध्यस्थ केली. आणि आता हे नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून 8 वाजता जे काही करणार होते, बरळणार होते, त्याच्याही आधी त्यांनी चड्डी काढून घेतली. त्यांनी सांगून टाकलं की आम्ही सांगितलं, आम्ही धमकी दिली की आम्ही यापुढे व्यापारच करणार नाही तुमच्या बरोबर. आणि याला घाबरला व्यापारी. देशाचा प्रमुख पंतप्रधान नाही, व्यापारी घाबरला. आणि हे त्याच्यानंतरचं 8 तास जे काही झालं ना, निरर्थक बडबड होती ती. या 100 प्रश्न जे विचारायचे आहेत सरकारला, यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने आज जो देशाचा प्रमुख आहे त्याला देता आलेलं नाहीये. आणि ही परंपरा आपल्या देशाची आहे. जगभरातला दबाव होता. मनमोहन सिंगांनी अणुकरार केला. याच भारतीय जनता पक्षाने ह्या 1-2-3 अग्रीमेंट केल्यानंतर अविश्वास प्रस्ताव आणला होता. सामोरे गेले अविश्वास प्रस्तावाला मनमोहन सिंग, पण तो अणुकरार केला आणि त्याचा फायदा आजही भारताला होतोय. जगातल्या कुठल्याही देशाकडून भारत हवं त्यावेळेला युरेनियम घेऊ शकतो, हवं तितकं युरेनियम घेऊ शकतो. हे मनमोहन सिंगांनी दाखवलेल्या कणखरपणामुळे आहे. काल काही जणांनी फालतूपणा केला, ज्यांच्या आडनावच थट्टे आहे, ते थट्टेच करणार ना, थट्टाखोरच असतात ते. अकलेचा पत्ताच नसतो, निर्बुद्ध बावळट आहे तो मनुष्य. पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हो, तो कणखरपणा दाखवला, इंदिरा गांधींनी दाखवला, राजीव गांधींनी दाखवला. अमेरिकेच्या सिनेटमध्ये उभं राहून सांगितलं की आय एम यंग अँड आय टू हॅव अ ड्रीम. आय हॅव अ ड्रीम ऑफ अ सेल्फ रिलायंट इंडिया. आणि तिथं उभं राहून सांगितलं की भारतातल्या अमेरिकेमध्ये जे भारतीय शास्त्रज्ञ असतील, जे इंजिनियर्स असतील, त्यांनी भारतात परत या आणि भारताच्या विकासामध्ये योगदान द्या. तुम्हाला अमेरिके इतका पगार देता येणार नाही, पण सन्मान आणि प्रेम जगात मिळणार नाही असं देऊ. त्यानंतर सॅम पित्रोदा भारतात आले. त्यानंतर भारतातली टेलिकॉम रेव्होल्युशन झाली. त्या टेलिकॉम रेव्होल्युशनचा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून मी साक्षीदार आहे त्या काळातला. या निर्बुद्ध लो आयक्यू बावळट RSSच्या बुलडोझर्सला हे कधीच कळणार नाही की देशाचं नेतृत्व करण्यासाठी कणखरपणा कशाला म्हणतात. तर अशा उटपटांग गोष्टींना नाही म्हणत. दंगली करणाऱ्यांना युद्ध नाही करता येत. दंगल करण्यासाठी विकृत मानसिकता लागते आणि युद्ध लढण्यासाठी, युद्ध जिंकण्यासाठी अत्यंत कणखर मानसिकता लागते. हा फरक आहे 2 नेतृत्वांमधला. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल हे तुम्ही जरूर इथं खाली कॉमेंट करून सांगा. तुमच्यासाठीच आणि लोकांना शहाणं भानावर आणण्यासाठी म्हणून हे सर्व उपद्व्याप आणि हे सगळे कार्यक्रम मी करतोय. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पोचवा. जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.